नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण या विषयातील पुढचा घटक आज आपण पाहणार आहोत. या घटकाचं नाव आहे वर्णविचार. याच्यामध्ये शब्द, पद, वाक्य तसेच वर्ण म्हणजे काय पाहणार आहोत आणि पुढे वर्णमाला पाहणार आहोत. या ठिकाणी मी एक वाक्य लिहिते. मुलांनी खरे बोलावे. प्रत्येक विचार पूर्ण अर्थाचा असला की वाक्य बनते. म्हणजे वाक्यामध्ये प्रत्येक विचार हा पूर्ण अर्थाचा असला पाहिजे. वाक्य म्हणजे काय, तर पूर्ण अर्थाचे बोलणे होय. पहिल्यांदा आपण पाहूया वाक्य म्हणजे काय. वाक्य त्याच्यानंतर वाक्य म्हणजे काय, तर पूर्ण अर्थाचे बोलणे होय. त्यानंतर बघूया पद. ठिकाणी वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी हे जे शब्द आहेत त्यांना पद असे सुद्धा म्हणतात. बघा, वाक्यातील शब्दांनाच काय म्हणतात, तर पद म्हणतात. यानंतर बघा अक्षर, अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला शब्द असे म्हणतात. त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया शब्द. अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला. आता या ठिकाणी आपण हे जे वाक्य घेतले मुलांनी, याच्यामध्ये हा शब्द आहे. तर हा कसा आहे, अर्थपूर्ण अक्षरांचा समूह आहे म्हणून त्याला काय म्हणतात, तर शब्द म्हणतात. अर्थपूर्ण अक्षरांच्या समूहाला शब्द असे म्हणतात. याच्या ठिकाणी बघा आपण एक या ठिकाणी दुसरा आणखी एक शब्द घेऊया. तर हा अर्थपूर्ण अक्षरांचा समूह आहे का, याला शब्द म्हणता येईल का, तर नाही म्हणता येणार. क द ब तस तर आपण असं लिहिलं तर हा काय झाला, अर्थपूर्ण अक्षरांचा समूह झाला आणि याला शब्द असे म्हणतात. त्यानंतर बघा अक्षरे ही ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत म्हणून त्यांना ध्वनी चिन्हे असे म्हणतात. अक्षरे हे आवाजाच्या किंवा शब्दाच्या खुणा आहेत म्हणून त्यांना ध्वनी चिन्हे म्हणतात. तर याला ध्वनी चिन्हे असे म्हणतात. आणि यानंतर पुढे बघूया आपण वर्ण. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात. या ठिकाणी जर आपण हे जर अक्षर घेतलं तर याच्यामध्ये कोणत्या मूळ ध्वनी कोणत्या आहेत, तर म अधिक उ बरोबर मू. म्हणजे तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हणतात, वर्ण असे म्हणतात. यानंतर आपण वर्णमाला पाहूया. बघा, पूर्वीची जी वर्णमाला होती त्या वर्णमालेमध्ये एकूण 48 वर्ण होती. तर 2009च्या शासन निर्णयानुसार जी वर्णमाला देण्यात आली आहे त्या वर्णमालेमध्ये जे वर्ण आहेत ते एकूण 52 वर्ण आहेत. तर याच्यामध्ये 14 स्वरांचा समावेश आहे. त्यानंतर 2 स्वरादी आणि ही 36 व्यंजने अशी ही एकूण 52 वर्णांची वर्णमालिका आहे. आपण भाषा शिकताना ज्या वर्णांच्या मालिकेचा अभ्यास करतो त्या वर्णांची जी मालिका आहे त्या मालिकेला वर्णमाला म्हणतात. आणि या नवीन जी वर्णमाला आहे त्या वर्णमालिकेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. याच्यामध्ये बघा हे जे आहे ते 14 स्वर आहेत. हे 14 स्वर आहेत आणि या ठिकाणी 2 स्वरादी आहेत आणि हे एकूण 36 व्यंजने आहेत. बघा 14 स्वर. त्याच्यामध्ये ऍ आणि अ हे दोन स्वर आहेत. ऍ आणि हे अ हे 2 इंग्रजी स्वर यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पूर्वी 12 स्वर होते आणि आता एकूण 14 स्वर आहेत आणि हे 2 स्वरादी आहेत या ठिकाणी. ही अशी आपली एकूण 52 वर्णांची वर्णमालिका आहे. त्यानंतर क्ष व ज्ञ ही 2 संयुक्त व्यंजने आहेत आणि यांचा समावेश या वर्णमालेमध्ये करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे ळ हा जो वर्ण आहे तो स्वतंत्र वर्ण म्हणून ओळखला जात होता, परंतु त्या वर्णाला द्रविडियन भाषा गटातील वर्ण असे सुद्धा म्हणतात.
ल या वर्णाला द्रविडियन भाषा गटातील वर्ण असे म्हणतात. त्यानंतर बघा रचनेवरून वर्णाचे प्रकार पडतात ते आपण या ठिकाणी पाहूया. पहिला म्हणजे स्वतंत्र उपादंड असणारा वर्ण. या ठिकाणी आपण हे उदाहरण घेऊ शकतो ग. तर याला काय म्हणतात तर स्वतंत्र उपादंड असणारा वर्ण. हे रचनेवरून प्रकार आहे. ग या वर्णाला म्हणजे स्वतंत्र असा उभा दंड आहे. त्यानंतर उभ्या दंडाला जोडून असणारे वर्ण. पुढचा प्रकार ज. हा जो वर्ण आहे तो उभ्या दंडाला जोडून असणारा वर्ण. हा जोडून आहे आणि इथं जो उभा दंड आहे तो स्वतंत्र आहे म्हणजे या ठिकाणी हा जोडलेला नाही. त्यानंतर बघा पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे अर्धा उभा दंड असणारे वर्ण. या ठिकाणी आपण द हा वर्ण घेतला तर याला काय आहे अर्धा उभा दंड आहे. या ठिकाणी हा अर्धा उभा दंड आणि दंड नसलेला वर्ण. या ठिकाणी र. या वर्णाला कोणत्याही प्रकारचा दंड नाही. तर या वर्णाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या वर्णाला कंपित वर्ण सुद्धा असे म्हणतात. र या वर्णाचा उच्चार करताना कंपन होतं म्हणून या वर्णाला कंपित वर्ण असे सुद्धा म्हणतात. बघा रचनेवरून पडणारे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये उभा दंड असणारा वर्ण, अर्धा उभा दंड असणारे वर्ण आणि वर्णाला जोडून असणारा उभा दंड असे प्रकार आहेत. त्यानंतर ळ हा जो वर्ण आहे तो स्वतंत्र वर्ण म्हणला जात होतं परंतु या वर्णाला द्रविडियन भाषा गटातील वर्ण असे म्हणतात. आणि ही दोन जी व्यंजने आहेत ती संयुक्त व्यंजने आहेत आणि यांचा सुद्धा आपल्या या वर्णमालेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पूर्वीची वर्णमालेमध्ये किती वर्ण होते 48 आणि आताची जी 2009च्या शासन निर्णयानुसार जी वर्णमाला दिली आहे त्या वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. याच्यामध्ये 14 स्वर, 2 स्वरादी आणि एकूण 36 व्यंजने आहेत. त्यानंतर आपण पाहूया वर्णांचे प्रकार. वर्णांचे प्रकार पाहूया. वर्णांचे एकूण 4 प्रकार पडतात. पहिला म्हणजे स्वर, दुसरा आहे इंग्रजी स्वर, तिसरा प्रकार आहे स्वरादी आणि व्यंजने असे एकूण 4 प्रकार पडतात. तर आपण पहिला प्रकार पाहूया स्वर. स्वरांचा उच्चार करताना ओठाच्या व जिभेच्या विविध हालचाली होतात पण ओठाचा एकमेकाशी व जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श न करता तसेच हवेचा मार्ग न अडवता ज्या वर्णांचा उच्चार होतो त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. बघा एकूण 14 स्वर आहेत. तर स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात. स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णांवर या स्वरांचा उच्चार अवलंबून नसतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे इंग्रजी स्वर. आणि ऑ. आणि ऑ हे 2 इंग्रजी स्वर आहेत. ते इंग्रजी भाषेतून घेतले आहेत म्हणून त्यांना इंग्रजी स्वर असे म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे स्वरादी. एकूण 2 स्वरादी आहेत आणि आ. बघा एकूण 2 स्वरादी आहेत. अनुस्वार आणि विसर्ग. बघा अनुस्वार आणि विसर्ग यांचा उच्चार करताना आपल्याला अगोदर स्वरांचा उच्चार करावा लागतो म्हणून त्यांना स्वरादी असेही म्हणतात. नंतर बघा अनुस्वार. स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात. स्पष्ट व खणखणीत. बघा या ठिकाणी आपण उदाहरण पाहूया. गंगा या ठिकाणी जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार कसा येतो स्पष्ट. स्पष्ट आणि खणखणीत उच्चाराला अनुस्वार असे म्हणतात. त्यानंतर अनुनासिक. ओझरत्या व अस्पष्ट उच्चाराला
असे म्हणतात. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ पाहायचं झालं तर बघा, देवांना. तर याच्यामध्ये जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार कसा होतोय तर अस्पष्ट आणि ओझरता होतोय, म्हणून याला काय म्हणतात तर अनुनासिक असे म्हणतात. त्यानंतर पाहूया विसर्ग. बघा, विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे होय. विसर्गाचा उच्चार करताना ह या वर्णाला थोडासा हिसडा दिल्यासारखा उच्चार होतो. ह या वर्णाला थोडासा हिसडा दिल्यासारखा उच्चार आहे. यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे व्यंजने. चौथा प्रकार आहे व्यंजने. ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजने असे म्हणतात. बघा, ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे, तर एकूण किती वर्ण आहेत? व्यंजने आहेत 36. स्वतंत्रपणे म्हणजे बघा, आपल्याला ज्या वेळेस व्यंजनांचा उच्चार करावा लागतो त्याच्यासोबतच स्वरांचा देखील उच्चार करावा लागतो. क क असा उच्चार केल्यानंतर त्याच्यासोबत अ ह्या व्यंजनाचा स्वराचा सुद्धा उच्चार होतो. म्हणून व्यंजने ही स्वतंत्र उच्चाराची नसतात. त्यांच्या उच्चारासाठी आपल्याला स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते. बघा, तर ही जी सर्व स्वर आणि स्वरयुक्त जी व्यंजने आहेत त्या सर्वांना मिळून अक्षरे असे म्हणतात. स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने यांना मिळून काय म्हणतात तर अक्षरे म्हणतात. त्यानंतर आपण पाहूया स्वरांचे प्रकार. आपण आता वर्णांचे प्रकार पाहिले. वर्णांचे एकूण 4 प्रकार आहेत. स्वर एकूण 14 स्वर आहेत. त्याच्यामध्ये 2 इंग्रजी स्वर आहेत. त्यानंतर स्वरादी किती आहेत? 2 आहेत. आणि व्यंजने एकूण 36 व्यंजने आहेत. त्यानंतर आपण पुढे स्वरांचे प्रकार पाहूया. आपण स्वरांचे प्रकार पाहूया. स्वरांचे एकूण 4 प्रकार पडतात. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर व इंग्रजी स्वर. पहिला प्रकार पाहूया ऱ्हस्व स्वर. ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो व त्यांचा उच्चार हा पुढ असतो त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. एकूण ऱ्हस्व स्वर 5 आहेत. अ, ई, उ, ऋ आणि लू. एकूण 5 ऱ्हस्व स्वर आहेत. तर ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो, त्यांचा उच्चार जो असतो तो अपुढ असतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे दीर्घ स्वर. तर दीर्घ स्वरांचा उच्चार करण्यासाठी अधिक कालावधी लागतो, तसंच त्यांचा उच्चार लांबट असतो, म्हणून त्या स्वरांना दीर्घ स्वर असे म्हणतात. बघा, दीर्घ स्वर कोणकोणते आहेत? आ, ई आणि उ हे दीर्घ स्वर आहेत. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे संयुक्त स्वर. दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. त्याच्यामध्ये बघा, ए, ऐ, ओ आणि औ. दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. त्यानंतर बघा, याच्यामध्ये आपण यांची फोड पाहूया. ए, या स्वराची फोड बघूया आपण. अ अधिक ऱ्हस्व किंवा दीर्घ ई. त्यानंतर ऐ, अ अधिक ऱ्हस्व ई. ए, याच्यामध्ये दोन स्वर
स्वरांना एकत्र येऊन हे स्वर बनलेले असतात, म्हणून त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. त्यानंतर ओ आणि औ ची फोड पाहूया. किंवा दीर्घ उ, नंतर औ, आ अधिक ह्रस्व किंवा दीर्घ उ. त्या ठिकाणी दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात आणि एकूण 4 संयुक्त स्वर आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रकार पाहूया आपण इंग्रजी स्वर. पुढचा जो प्रकार आहे तो इंग्रजी स्वर. आणि ऑ. बघा, ऍ आणि ऑ हे दोन इंग्रजी स्वर आहेत. स्वरांचे किती प्रकार पडतात? एकूण 4 प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर व इंग्रजी स्वर असे एकूण 4 प्रकार पडतात. ह्याच्यामध्ये ह्रस्व स्वर 5 आहेत, दीर्घ स्वर 3 आहेत आणि संयुक्त स्वर हे सुद्धा 4 आहेत. त्या संयुक्त स्वरांना दीर्घ स्वर सुद्धा म्हणतात आणि इंग्रजी स्वर किती आहेत? 2 आहेत. त्यानंतर आपण पुढे उच्चारावरून पडणारे स्वरांचे प्रकार पाहूया. उच्चारावरून पडणारे स्वरांचे प्रकार. त्याच्यामध्ये पहिला उच्चारावरून पडणारे उच्चारानुसार पडणारे स्वरांचे प्रकार. स्वरांचे प्रकार तर उच्चारावरून स्वरांचे 2 प्रकार पडतात, सजातीय स्वर व विजातीय स्वर. आपण पहिला प्रकार पाहूया. सजातीय स्वर. एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. म्हणजे ज्या स्वरांची उच्चारस्थान एक असतात त्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. आणि याच्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे विजातीय स्वर. बघा, भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. ज्या स्वरांची उच्चारस्थान जे आहेत ती वेगळी असतात त्या स्वरांना काय म्हणतात? विजातीय स्वर असे म्हणतात. बघा, सजातीय स्वरामध्ये कोणकोणते स्वर येतात? तर बघा, अ आणि आ. अ आणि आ हे जे 2 स्वर आहेत त्या स्वरांची उच्चारस्थान एक आहेत, म्हणून त्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. आणि विजातीय स्वर याच्यामध्ये कोणत्या स्वरांचा समावेश होतो? आपण या ठिकाणी उदाहरण घेतलं तर अ आणि ए. अ आणि ए या स्वरांचं उच्चारस्थान एक आहे का? नाही. तर अचं उच्चारस्थान वेगळं आहे आणि एचं उच्चारस्थान वेगळं आहे. म्हणजेच काय तर भिन्न उच्चारस्थान आहेत. या दोन्हींची सुद्धा भिन्न उच्चारस्थान आहेत, म्हणून त्यांना विजातीय स्वर असे म्हणतात. यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजनांचे प्रकार पाहूया.